स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहेत। याच्या पुढे अजून कोणकोणते उपक्रम राबविण्यात येणार? स्वर्गीय दादांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 जुलै ते 28 जुलै हे सप्ताह आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन होतं। अजितदादांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही कार्यकर्ते म्हणून केलेला आहे। स्वच्छता अभियान असेल, वृक्षारोपण असेल, आरोग्य शिबिरणी असेल, महिलाचे आरोग्य तपासणी शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत। आज देगलूर शहरातील ज्या ज्या खेळाडूंनी देगलूर शहराचं नाव लौकिक केलेलं आहे आणि ज्या ज्या शिक्षकांनी विद्यार्थी घडवलेले आहेत अशा सर्वांचा आपण आज सत्कार केलेला आहे, जेणेकरून देगलूर शहरातील खेळाडूंना त्यांनी केलेल्या खेळाबद्दल त्यांना आपण प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करावा आणि आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांना उत्साह द्यावा, हा मागचा उद्देश आहे। ज्या पद्धतीने आज सन्मानपत्र त्या खेळाडूंना देण्यात आला, त्याच पद्धतीने अनेक खेळाडू अजून सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीचं पारितोषिक घेण्यासाठी उत्साह आहे। त्यांच्यासाठी आपण पुढे चालून काय करू? संयोजकाच्या वतीनं आम्ही सर्व महाविद्यालयाला, शाळांना विनंती केली होती की जे जे खेळाडू घडलेले आहेत आपल्या देगलूर शहरामध्ये त्या सर्वांची यादी द्यावी। ज्या ज्या पद्धतीने यादी आलेली आहे त्या पद्धतीने सत्कार केलेला आहे। अजूनही जेवढे खेळाडू निघतील त्या सर्वांचा मी यातून सत्कार करणार आहोत। नवीन खेळाडू तयार होण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये असेल, कॉलेजेसमध्ये असेल, नवीन योजना आणण्यासाठी आपण या ठिकाणी कोणता पाठपुरावा? महाविद्यालय किंवा शाळांनी जर आम्हाला त्यांना काय सुविधा पाहिजेत त्यासाठी काय मी प्रयत्न करावे ते जर आम्हाला कल्पना दिल्या किंवा सुचवलं तर त्या सर्वप्रमाणे मी काम करू। अजितदादाचा देगलूर शहरावर खूप प्रेम होता। अजितदादांनी देगलूर शहरासाठी खूप या ठिकाणी स्वप्न बघितले होते। ते स्वप्न या ठिकाणी अपूर्ण राहिलेत, तर ते अजून स्वप्न चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आताचे उपमुख्यमंत्री ताईला या ठिकाणी आणणार आहोत। दुर्दैवानं अजितदादा आपला सर्व सोडून गेले, परंतु त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा वहिनी या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत। पक्षाचं देश पातळीवर राज्यपदावर नेतृत्व करत आहेत। आम्ही पुढच्या आठवड्यात सुनेत्रा वहिनीला देगलूर शहराच्या विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी भेटून देगलूर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित ते देगलूर येतील अशी मला अपेक्षा आहे। या ठिकाणचे विरोधक असं म्हणत होते की अजितदादा गेले म्हणताना देगलूर शहराचा विकास गेला आणि आता या ठिकाणी विकास होणार नाही असं संभ्रम निर्माण करत होते, त्यासाठी काय? विरोधी पक्षाचं कुठेही सरकार नाही, राज्यात नाही, देशात नाही, गावात नाही, त्यांच्या कोणत्या बोलण्यात तुम्ही किंमत देऊ नका। जे लोकांनी काम करायचं आमचा विश्वास दाखवला आणि आमच्या भगिनी सौभाग्य विजय मलाताई टेकाळेंना विजय केलं, त्यांच्या माध्यमातून देगलूर शहरामध्ये आम्ही विकासाचा जो आम्ही धनुष्य स्वीकारलेला आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे करू आणि देगलूर शहराचा येत्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विकास करून दाखवू अशी मी आपल्याला ग्वाही देतो। आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्या सोबत या ठिकाणी लक्ष्मीकांत पद्मनाभ सावकार माजी नगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक होते आणि त्यांनी या ठिकाणी कॉलेजेस असतील, शाळा असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी आणि अजून या ठिकाणी सन्मानपत्र देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहेत असं म्हणतात। अध्यक्ष साहेब, काय म्हणणार आपण आपल्या नेतृत्वाखाली आज ठिकाणी हे कार्यक्रम पार पडत? आमचे नेते जे त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला आहे 22 ते 29 त्या पद्धतीनं ह्याच्यापूर्वी आमचे कार्यक्रम झालेले आहेत आणि आज देगलूर शहरातील जे काही खेळाडू होते आणि ज्या खेळाडूंना घडविते ते गुरु त्यांचं आणि ह्यांचा सत्कार केला आणि भविष्यात सुद्धा असेच चांगले कार्यक्रम घेऊ आणि जसंच उद्या अजून आमच्या पक्षाकडून वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे, लगेच अजून पुन्हा रक्तदान शिबिर आहे, त्यामुळे असेच कार्यक्रम पुन्हा घेऊन आणि ते देगलूर शहराचे जे काय आहे तुम्ही जे म्हणतात अजितदादा गेले ते बी सुनेत्रा वहिनी आहेत, पक्ष आहे, असं काहीच होत नाही। विकास कधीच थांबणार नाही आणि त्यांच्याच अजितदादाचे जे काही स्वप्न होते त्यांचे स्वप्न आमचे सुनेत्रा वहिनी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करू एवढं देगलूरच्या लोकांना सांगू इच्छितो। आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूरमधल्या नागरिकांना व या ठिकाणच्या सर्व मतदारांना एक या ठिकाणी विशेष सूचना देण्यात येते की अजितदादा पवार गेले म्हणताना देगलूर शहराचा विकास थांबणार नाही। सुनेत्रा पवार ताई त्यांच्या हाताने सुद्धा त्याच पद्धतीचं जे अजितदादा पवार यांचं स्वप्न राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी अध्यक्ष व या ठिकाणी लक्ष्मीकांत पद्मनाभ सावकार हे पाठपुरावा करून या ठिकाणी पूर्णपणे भरभरून निधी आणून विकास करू असं त्यांनी या ठिकाणी धोरण बांधलेलं आहे।